मी संजय गणपत ढवळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेरळे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आपल्या पुढं इयत्ता 6वी समाजातील विविधता हा नागरिकशास्त्राचा पाठ आहे. या पाठामध्ये आपणाला अध्ययन निष्पत्ती मार्फत हे विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचं आहे की मानवता आणि धर्मनिरपेक्षता हा एक सर्वश्रेष्ठ विचार आहे. आज आपण बघतो की मानव हा समाजशील झालेला आहे, प्रगतशील झालेला आहे. माणूस प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहे. परंतु माणसाला जर विचारलं की तुला कुठं राहायचंय, तर माणूस म्हणतो मला समाजात राहायचं. माणूस म्हणतो मला कुटुंबात राहायचं. कारण कुटुंबामध्ये, समाजामध्ये राहत असताना त्याला सुरक्षित वाटत असतं. विचारांची आदान प्रदान होत असते. मनाचा कोंडमारा होत नसतो. मन व्यक्त करता येतं. त्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता या सर्व गोष्टी समाजामध्ये मिळतात. त्याचे व्यक्तिमत्व म्हणून तो उभा राहिलेला असतो. आज आपण बघतो की समाजात, जगामध्ये जेवढी लोकसंख्या आहे, त्या समाजातली जेवढी हे आहे धर्म आहे, त्या धर्मातले भारतात मध्ये निम्मे धर्म जन्माला आलेले आहेत. अशा तऱ्हेने हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म हे सगळे धर्म आपल्या भारत देशामध्ये निर्माण झालेले. मग अशा वेळी आपण बघतो की प्रत्येकाला वाटतं की माझा धर्म श्रेष्ठ आहे, माझा धर्म श्रेष्ठ आहे. आपल्या भारतामध्ये विविध कुठल्या कुठल्या बाबतीत विविधता आहे, तर आपल्या भारतामध्ये जातीमध्ये, भाषेमध्ये, वेशभूषामध्ये, खानपान या सर्व गोष्टीमध्ये, भाषा, धर्म, जाती, संस्कृती, चालीरीती, परंपरा या सर्व बाबतीत विविधता आहे. अशी जरी विविधता असली तरी भारत हा एक अखंड देश म्हणून उभा राहिलेला आपल्याला दिसतो. भारतामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, उर्दू, तामिळी अशा भाषा असल्या तरी जेव्हा आज आपला सोलापूर जिल्ह्याचा विचार करायला गेलं, तर सोलापूरमध्ये आपण बघतो, सोलापूरमध्ये मराठी भाषा बोलणारे विद्यार्थी, त्यांना हिंदी भाषा येते, त्यांना इंग्रजी भाषा येते, कन्नड भाषा येते, तामिळी भाषा येतात. 5 भाषा हे विद्यार्थी एकत्र येऊन बोलत असतात. म्हणजे समाजामध्ये वावरत असताना, आदान प्रदान विचारांची करत असताना, भाषेचा कुठेही अडचण येत नसताना आपण एकमेकांच्या भाषा वापरत असतो. आपण आपल्या शेजारी बघतो की आपल्याला धर्म माहित आहे, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध. मग आपल्याच वर्गात विचार केला तर काही मुलं आपल्या शेजारी हिंदू धर्माची मुलं आहेत, काही मुस्लिम धर्माची मुलं आहेत, काही बौद्ध धर्माची मुलं आहेत. आपण मग एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करतो. पण या ठिकाणी समाजामध्ये वावरत असताना वर्गात आपण पाहतो की आपल्यामध्ये कोणताही भेदभाव नाही. एक विद्यार्थी म्हणून आपण इथं या ठिकाणी आलेला असतो. मग अशा वेळी आपल्या भारतीय संविधानाने न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारित हे केलेलं आहे. शिवाजी महाराजांचं धोरण आपण पाहिलं तर धर्मनिरपेक्षता हे धोरण होतं. त्यांच्या सैन्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माची लोक होती, वेगवेगळे होते. एखादी कुराण प्रत जर त्यांना मिळाली तर त्याचा ते आदर करायचा. हिंदू धर्मात देवळांना त्यांनी तणखा दिला असेल, तर मुस्लिम समाजात त्या मशिदीला सुद्धा तणखा दिलेला. हिंदू धर्माला हात लावला नाही, तसं मशिदीला सुद्धा हात लावला नाही. म्हणजे शिवाजी महाराजांचं धोरण हे धर्मनिरपेक्ष आहे असं आपण म्हणतो. पण आपण पाहिलं की समाजामध्ये अशा रीतीने विविध जाती, धर्म, भाषा, भूषा, कपडे, खानपान असले तरी आपण एक संघ विविधतेत भारतामध्ये एकता आपणाला दिसत असते. आणि मग हीच खरी आपली भारताची ताकद आहे, विविधतेत ताकद. आणि हे सगळं कशामुळे करतो, तर आपल्यामध्ये साधू संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की मानवता हाच खरा धर्म आहे. संत गाडगे बाबा काय म्हणतात की मानवता हाच खरा धर्म आहे. साने गुरुजी सांगतात की खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावी. म्हणजे जगात प्रत्येकाने एकमेकाशी प्रेमाने वागलं, प्रेमाने बोललं, एकमेकाच्या मताचा आदर केला तर आपण काय होणार आहे, माणूस म्हणून एकत्र होणार. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे याला माणुसकी म्हणतात. आणि आपण आपल्या शेजाऱ्यांशी, वर्गातल्या मुलांशी आपण प्रेमाने एकमेकाशी तसंच राहत असतो. आणि मग अशा रीतीने मानवता हाच खरा धर्म आहे. माणसाने माणसाशी एक प्रेमाने वागलं पाहिजे, तेव्हा आपल्या मध्ये मानवता रुजवली जाणार. एखाद्याला दुखलं की आपण त्याच्या सुखदुःखात सामील होतो. लग्न असलं त्याच्या लग्न कार्यात जातो, झटतो, काम करतो. एखाद्या शेजाऱ्याचं मयत झालेलं असलं तर आपण त्या ठिकाणी जातो, त्यांच्या दुःखात सहभागी होतो. आपण जेवण खाण देतो, त्याला आधार देतो. ही माणुसकी झाली. तुमच्याच वर्गातल्या एखाद्या मुलाला लागलं की तुम्ही परदेशी जाता,
त्याच्या जखमेवर हळद टाकतात, त्याला चक्कर आली की पाणी प्यायला देतात, ही खरी माणुसकी. अशा तऱ्हेने आपलीच ही माणुसकी म्हणजे मानवता, हा खरा श्रेष्ठ धर्म आहे. मग आपल्या आजूबाजूला विविध धर्माचे लोक राहतात, परंतु आपल्या भारताने धर्मनिरपेक्षता हे तत्व स्वीकारले आहे की भारतात कोणत्याही जाती धर्मानुसार हे कारभार चालणार नाही. आपल्या राज्यघटनेने धर्मनिरपेक्षता हे तत्व स्वीकारलेलं असल्यामुळं प्रत्येक धर्माला स्वतंत्रपणे वागण्याचा अधिकार आहे. व्यक्ती म्हणून मला जे आवडणारा पंथ असेल, धर्म असेल, तो स्वीकारण्याचा आपणाला दिलेला आहे. अशा तऱ्हेने प्रत्येक धर्माचा आदर आपण केला पाहिजे. आज आपण समाजात बघतो की विविध जाती धर्माचे लोक असतात, आज तेढ निर्माण झालेले, परंतु कुटुंबात राहत असताना, समाजात राहत असताना शेजाऱ्यांचे आपले व्यवहार प्रेमाने सौंदर्यपूर्ण असतात. आणि हेच आपल्याला माणुसकी, मानवता म्हणून गरजेचं आहे की आपण सर्वांनी याच पद्धतीने धर्मनिरपेक्षतेने राहिलं पाहिजे आणि भारत एक धर्मनिरपेक्ष म्हणून आपण उभा राहिला पाहिजे. अशा तऱ्हेने आपण विद्यार्थी म्हणून, भारत देशाचे नागरिक म्हणून, आपण एक देशाचे नागरिक म्हणून आपल्यामध्ये सुद्धा हक्क, ह्याची कर्तव्याची जाणीव आहे. तसेच ह्या गोष्टीची आपल्याला जाणीव पाहिजे की आपल्यामध्ये मानवता पाहिजे, आपल्यामध्ये धर्मनिरपेक्षता तत्व पाहिजे. कुणी आपल्याला भडकवलं म्हणून एकमेकाच्या धर्माचा आपण तिरस्कार करायचा नाही. प्रत्येक धर्माचा आपण संतांनी सांगितलेला उपदेश आहे, तो उपदेश अंगीकारायचा आणि आपण धर्मनिरपेक्षता हे तत्व आणि मानवता हाच खरा धर्म, हे तत्व आपण अंगीकारायचं आणि आपल्यामध्ये मानवता आणि धर्मनिरपेक्षता हेच तत्व अंगी बाळगून आपण भारताचे एक सुजाण नागरिक बनवण्याचा प्रयत्न करायचा. हे तुम्हाला या पाठातून शिकायचं आहे.